नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सनई चौघडे या मालिकेचा प्रोमो बघितल्यापासून एक वेगळं कनेक्शन निर्माण झालं होतं, कारण तुमच्या बंगल्याचं नाव स्वामी कृपा आहे. येस. आणि मुळात ते माझ्या चॅनलचं नाव आहे. शेवटी स्वामी पाठीशी आहेत म्हणून हे सगळी झेप घेऊ शकतो आपण. तर मला मेघना तुला विचारायचं आहे आधी पहिल्यांदा, की मुळात ही स्वामी कृपा तुझ्या पाठीशी कशा पद्धतीने आहे? ती लहानपणापासूनच आहे, कारण माझा जन्म दादा शिवाजी पाकचा आहे. त्यामुळे अगदी 1 दिवसाची असल्यापासून मी स्वामींच्या मठात जातीये. स्वामींच्या मठामध्येच मी 15वा अध्याय किंवा श्लोक हे तिकडे तेव्हा क्लासेस असायचे, तिकडेच शिकले, म्हणून माझी वाणी एवढी चांगली झाली आणि म्हणून मी डब करू शकले. बरोबर. सो बघ, पुन्हा स्वामींचं हे आहे. खरंय. माझे बाबा रोज मला घरातनं बाहेर पडताना स्वामींचं उदी लावूनच मी घराबाहेर पडायचे. ओके. किंवा माझा कुठलाही पहिला जो टेक असतो तो गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ म्हणूनच बरोबर. चालू होतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझा जन्मच हा स्वामी कृपेमुळे झालेला आहे. आणि माझ्या आई वडिलांमुळे मी स्वामींशी कनेक्टेड Connected आहे. असं बरोबर. मला वाटतं. त्यामुळे आणि माझ्याकडे एक छोटी स्वामींची मूर्ती आहे जी 24 तास माझ्या सोबत असते. वा. आणि यातलं जी तुझी भूमिका आहे, प्रमिला परब आणि अर्थातच मिस्टर परब, येस. तर तुमच्या या सनई चौघडच्या निमित्ताने हे कॅरेक्टर कसं आहे त्याबद्दल दोघांनी सांगा. प्रमिला परब आपल्या प्रत्येकांची, म्हणजे जे आपण आता 80sचे किड्स आहोत, 90sचे किड्स बरोबर. आहोत, त्या सगळ्यांची आई ही प्रमिला परब. तुम्ही जर बघणार ना, तेव्हा तुम्हाला कुठली तरी एखादी मावशी किंवा एखादी आत्या, एखादी मामी तुम्ही अगदी रिलेट करा की अगं ती सेम बेबी आत्या अशीच आहे आपली, अरे माझी मावशी नीलू मावशी अशीच आहे, असं तुम्ही नक्की म्हणाल. असं एक कॅरेक्टर आहे, अत्यंत भोळसट, आणि आपलं घर म्हणजे सर्वस्व. म्हणजे स्वामींसाठी तिने आपलं अख्खं आयुष्य वाहिलेलं आहे, की स्वामी कृपेनी जे काही घडतं आपल्या आयुष्यात. रेफरन्स पण आहेत, रेफरन्स पण आहेत आणि सिच्युएशन्स पण आहेत. म्हणजे बरोबर. मला इथे आवर्जून आता सांगावंसं वाटतंय, जेव्हा तुम्ही एपिसोड बघाल तेव्हा ह्यांच्यावर काही संकट आलं ना तरी त्याचं शेवट गोड आहे, कारण स्वामी पाठीशी आहेत ना. बरोबर सो बरोबर. कधीच कुठल्याही शंकेचं निरसन इकडे तुला दिसतं, होय. जे आपल्या घरातले नॉर्मल प्रॉब्लेम असतात. आता माझ्या मुलींची लग्न हा माझा जगातला प्रॉब्लेम असू शकतो इकडे, जो खूप ओव्हर हाईप्ड आहे, पण तरी कुठेतरी हा म्हणतो स्वामी आहेत ना, तो बरोबर. एक सतत तिला कनेक्शन आहे ते. हा, म्हणजे बरोबर. मी जिथे मी ढेपाळते तिथे सुभाष ते बरोबर. सगळं सावरून घेतो, असं एक थोडं आहे. येस. अगदीच खरं आहे. म्हणजे हिला टेन्शन असतंच लग्नाचं, पोरींच्या कसं होईल कसं नाही, पैसा वगैरे सगळं. आणि मी तसा नाही, मी बेफिकीर आहे. बेफिकीर म्हणण्यापेक्षा जबाबदारी आहे, पण तो दाखवत नाहीये. होईल ना, बिंदासपणा बिनधास्तपणा आहे. लालबाग परळचा तो आहे. आणि खूप सामान्य म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब आहे, पण हसून खेळून राहणार कुटुंब आहे, समाधानी आहे. समाधानी खूप आहे. अपेक्षा कुठल्या नाही कुणाकडनं की पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते नाही. जे आहे त्यात समाधानी आहे, हसून खेळून राहतात. मुली 4 असल्या तरी टेन्शन नाहीये, होईल ना, बघू ना, त्यात काय एवढं. अरे असतात ना, असं अशा पद्धतीचा तो सुभाष आहे. आणि पहिल्यांदाच मला वाटतं कंडक्टर ही भूमिका आतापर्यंतच्या याच्यामध्ये मला आतापर्यंत मी बघितलेली नाहीये. आणि त्यात BST बेस्टचा कंडक्टर हा आलेला आहे. आणि त्याच तो कसा आहे, एवढं ड्युटी करून दिवसभर उभं राहून सुद्धा तो घरात आल्यानंतर ए चलो, काय नाही टेन्शन घ्यायचं, होईल सगळं, स्वामी आहेत ना, असा तो सुभाष आहे. आणि मुळात एकत्र कुटुंब पद्धती हा विषय झीच्या अनेक मालिकातनं मांडला गेलेला आहे. हो. आणि सनई चौघडेच्या निमित्ताने परत त्या एकत्र कुटुंब पद्धतीकडे आपण येतोय, त्याच्याबद्दल थोडस. एकत्र कुटुंब पद्धती आहे, रिडेव्हलपमेंट हा पण एक छोटासा, कारण बरोबर. आमची स्वामी कृपा एकच आहे बघ. बरोबर आहे. तिथे बाकी सगळ्या बिल्डिंग आहेत, बरोबर. एकच आमचं बैठक घर आहे. बरोबर. तो एक विषय आहे. किंवा म्हणजे आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग झाल्यात, बरोबर. हे यांनी नाही खरंय. केलेलं काहीच. हा, तर तुला असे अनेक मुद्दे येतील. म्हणजे मला एक खूप छान वाक्य आहे, मी त्याला असं, तो मला म्हणतो की तुला का वाटतं मी तुझा हिरो, तर मी त्याला म्हणते तुझ्याकडे जी दानत आहे ना ती कुठेच नाहीये. सो हे हल्ली देणं जे आहे ना ते लोक विसरले. खरंय. तर तो इतका सेल्फलेस, निस्वार्थीपणे सगळ्यांची बरोबर. मदत करत असतो, ते खरंय. तिला आवडतं. आपल्या मुलींनी समाधानी असावं, कुठेही त्यांना काही कमी पडू नये, हे एक फिलिंग आहे. आणि त्यात ती ना संस्कार पण करते. असं बरोबर काही आहे. पुढे सीन सीन येतीलच. की जिथे तिचं असं म्हणणं आहे, आपला स्वाभिमान आणि आपला प्रामाणिकपणा खरंय. हे किती महत्वाचं आहे. म्हणजे ह्यांच्याकडे फार काही नसेल, बरोबर. पण त्यांच्याकडे आहे तो आनंद आहे, समाधान आहे, प्रामाणिकपणा आहे, सगळंच आहे. आणि मला असं वाटतं जगण्याची उमेद आहे. खरंय. आणि मुली सुद्धा हट्ट करत नाहीत की मला हे पाहिजे ते नाहीये. त्यांनाही कळतं की आई बाबा काय करतात काय नाही, त्यामुळे त्याही तशा मदत करतात. आणि कुठल्याही गोष्टीचं त्यांना हे नाहीये, हव्यास नाहीये, खरंय. समाधानी आहेत. त्या पण आई बाबा जसे आहेत तसे, ज्या जे घर आहे जसं आपण जगतोय त्यात खूप समाधानी आम्ही दोघं आहोत, त्यामुळे त्याही आहे. बरोबर.
येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि ही नवीन वर्षाची भेट आणलेली आहे झी मराठीने तुमच्यासाठी. तर नक्कीच. प्रेक्षकांना आवाहन करा की आपली मालिकाही बघा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण द्या दोघेही. हो, नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. तशीच आमच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आम्ही मार्च मध्येच करतोय, म्हणजे अगदी हा योग जुळून आलेला आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याचं जावो, वा. ही सदिच्छा. आणि तुमच्या घरीही लवकर सनई चौघडे वाजू दे. तुम्ही सांगा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं सगळं आयुष्य निरोगी राहावं हीच अपेक्षा करतो. आणि नवीन शो आमचा शुभमुहूर्तावर येतोय असं सनई म्हणाला चौघडे. सनई चौघडे झी मराठीवरती रात्री 8:30 वाजता. तेव्हा नक्की बघा. फार तुम्हाला बघून काय म्हणू त्याला आनंद तर मिळेलच, पण आम्ही जसे समाधान आहोत तसं तुमचंही समाधान होईल बघून की अरे हा अरे खूप वर्षांनी घरी एकत्र बसून बघण्यासारखी आहे, की असं नाही की अरे हे काय चाललंय काय नाही. खूप वेगळी आणि खूप छान अशी फ्रेश अशी मालिका आहे. तेव्हा नक्की बघा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब